2.5 pH जे पाणी आहे ते पाणी आपण स्किनचे कुठलेही आजार असेल त्या आजारासाठी वापरू शकता. दात, खाज, खुजली, गचकरणं जे काही असतील, इन्क्लुडिंग युअर सोरायसिस ऑल्सो. ज्यांनाही सोरायसिस झालेला आहे, ज्यांनाही सोरायसिस झालाय, जिथं झालाय तिथं पाणी स्प्रे करायचं 2.5 pH आणि 9.5 pH पाणी प्यायचं रेग्युलरली. वरचे जे काही डेड सेल्स असतात त्या डेड सेल्सला रिन्युएट करतं आणि आतून पाणी त्याला रिजनरेट करतं सेल्सला. आणि दररोज आपण 6 pH ब्युटी वॉटर जे आहे ते आपण स्प्रे करू शकता. स्किन मधले जे पोर्स असतात ते पोर्स पूर्ण क्लीन करण्याचं काम करतं हे 6 pH ब्युटी वॉटर. अशा पद्धतीचं हे डिव्हाइस आहे. परत एक वेळेस रिवाइंड करतो. कुठल्या पहिली ड्युटी हे 6 pH ब्युटी वॉटर जे आहे 1 ते 1.5 लिटर पाणी काढायचं. ते पाणी वेस्ट जाऊ द्यायचं नाही, स्टोअर करा. छोटासा गंज ठेवा, इथं आंघोळीसाठी वापरू शकता. पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता आंघोळीसाठी. ज्यावेळेस स्पेशली आपण केस धुतो त्यावेळेस स्पेशल हे ब्युटी वॉटरचं आंघोळीचं पाणी वापरता. कसलीच केस 6 pH ब्युटी वॉटर इथं दिलेलं आहे वॉशिंगसाठी, हेअर वॉशिंग. केस गळणार नाही, डॅन्ड्रफ होणार नाही, ह्या गोष्टी मला बेस्ट भेटतील. त्याच्यानंतर विदाउट ब्रश हे 9.5 pH कँगन वॉटर तुम्ही पाणी पिऊ शकता. जेवढं जाते तेवढं पाणी पिऊ शकता. विदिन 5 to 10 मिनिट्स तुमचं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम पूर्ण दुरुस्त. 9.5 ना? हा, हे एक नंबरचं विदाउट ब्रश. विदाउट ब्रश. ह्याला बटन प्रेस करायचं, मोड चेंज होतो, त्या पद्धतीने पाणी येतं. हे झाल्यानंतर तुम्ही आता चहा करायचा असेल, हे बटन प्रेस करायचं, चहा यायचं, काढायचं, चहा प्यायचं. स्वयंपाक करायचा आहे, हे 9 pH मध्ये स्वयंपाक करायचा. बटन दाबलं इथे इंडिकेटर येतं 9 समजा pH चुकून आपण स्वयंपाकाला पण 9च्या ऐवजी हे 9.5 किंवा 8.5 केलं तर काही काहीच होत नाही, त्याचे ड्रॉबॅक काहीच नाही. पाणी आहे, पाण्याचं ड्रॉबॅक काहीच राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही हे 6 pH ने ब्युटी वॉटर करू शकता. आणि स्पेशली जेवण करते वेळेस आपल्याला पाणी प्यायची सवय आहे. जनरली सगळ्यांना असते. मुळात जेवण करते वेळेस पाणी प्यायचं नसतं. ज्यांनाही सवय आहे त्यांनी हे क्लीन वॉटर पिऊ शकता. 6-7 pH क्लीन वॉटर. अच्छा, म्हणजे नॉर्मल वॉटर सगळीकडे जे भेटतं. हा, अल्कलाइन पण नाही, ऍसिडिक पण नाही, न्यूट्रल बेस मध्ये येतं. आणि गोळ्या काय असतात चालू, गोळ्या पण ह्याच पाण्यासोबत घ्यायचं असतात. गोळ्या ऍसिडिक असतात आणि पाणी आपलं अल्कलाइन, हे जमत नाही, म्हणून न्यूट्रल बेस मध्ये गोळ्या घ्यायच्या. 5 वर्षाखालची जे लेकर आहेत त्यांना पण हे 7 pH क्लीन वॉटर द्यायचं. प्रेग्नेन्सीच्या टायमिंग मध्ये वुमन्सला त्यांनी पण 7 pH न्यूट्रल पाणी प्यायचं. आणि 9.5 pH जे पाणी आहे जेवणाच्या 1 तास अगोदर आणि जेवणाच्या 1 तास नंतर, एवढंच फक्त मेन्शन करायचं. बाकी